स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मनापासून स्वागत करतो. कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल ते मित्राचं मैत्रिणीचं देखील मित्रांनो. तर मित्रांनो आता वाजलेत 12 आणि मी आहे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. तिकडे बघा ती बिल्डिंग दिसते आणि समोरची हे हॉस्पिटल आहे मित्रांनो. आहे का नाही, आपलं पेशंट ॲडमिट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मित्रांनो मी सकाळी देखील आलो होतो. एक चक्कर मारून गेलो मित्रांनो, डबल आलो आहे का नाही. आता डबा द्यायला आलो होतो आणि वर्षान फक्त तीच घरी आहे, कारण की डबा द्यायला आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये काय करणार मित्रांनो. आता चालूच असतं जेवण, म्हटलं तिथं सुखदुःख तर चालूच असतं आहे का नाही. तर जेवण झालं आहे मित्रांनो आणि डबा दिला मम्मीने त्यांना, म्हटलं तुम्ही जेवण वगैरे करा, तोपर्यंत मी बाहेर थांबतो. इथं सावलीच होती हॉस्पिटलच्याच आवारामध्ये, मस्तपैकी इथं जागा वगैरे होती आहे का नाही. मग तिकडं गाडी वगैरे लावली, इथं इथं क्रेटा गाडी होती. मग इथंच सावलीला थांबलो. डॉक्टरचीच आहे वाटतं ती आहे का नाही, गाडीवर लोगो दिसतोय ना डॉक्टरचा, लगेच ओळखून घ्यायचं का डॉक्टरचीच गाडी आहे. बघा मित्रांनो इथं घर किती मोठं हो राहिलं आहे का नाही. दोन सेम सेमच घरं दिसते, ते पलीकडलं पण आणि हे पण. तर पलीकडलं म्हणजे पोर्चवरून सांगता येत आहे ना आपल्याला आहे का नाही. आपलं पोर्चमधले कसे डिझाईन वगैरे ती पण तिकडली सेम दिसते, ती पण सेम दिसते. इकडं ट्रॅक्टर बिक्टर लावलेत आणि गाया बघा उन्हाच्या कशा बसल्यात झाडाखाली. कारण की ऊन आहे तेवढंच ना, अपार काटाळा येतो चालायचा पण आहे का नाही. आणि त्याच्यात तर मला तर लईच काटाळा आहे का नाही. आता किती वाजले पसर थांबावं लागतं काय माहीत, कारण की आता इथं यांना कुणी जोडीला नाही, आपल्यालाच थांबावं लागेल. आणि तिथं थांबण्यापेक्षा इकडं बाहेर थांबलेलं बरं. तिथं उगाच त्या दवाखान्यात भलता वास येतो असतोय. इकडं सगळे दुकानं हे तेच आहे. त्या तिकडं समोर गाळे आहे बा, कंपाऊंड आहे. इथं ते सिमेंटाचं मशीन नाही का, सिमेंट बनत बघा. सगळी म्हणजे अशी रानदाराची एरिया दिसते बरं का. इकडं पाहावं तिकडं सगळे घरात दिसतात, फक्त हे झाडं झुडपं आहे. प्लॉट पडलेले बरं का, आणि ज्याच्या त्याच्या प्लॉटमध्ये घरं बांधलेत. काही प्लॉट मोकळेचे. बघू आता आपल्याला इथं किती टाईम लागतो, तोपर्यंत आपण थांबू इथंच. मित्रांनो आता मी आहे ना वळणच्या पुलावर आहे, म्हणजे नदीचा पूल आहे ना आमचा. तर तिथं आहे मित्रांनो, कारण की दवाखान्यातून निघालो मी आणि खूप वेळ असा होऊन गेला मित्रांनो आहे का तिथं पण. तर बघा आलो इकडं आणि तर बघा आता नदीच्या पुलावरच होतो. आणि आपले जुने मित्र वगैरे भेटले मित्रांनो, इथं आलं तर बरं बरं वाटलं बरं का. बघा नदीमध्ये मासे बघा तिथं, एवढ्या ठिकाणी पाणी हालतं ना तिथं मासे आहे असं समजायचं. हे बघा तुम्हाला दाखवतो मासं, ते बघा तिथं मासं आहे. बघा किती मासे तिथं. आणि कसं आहे पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो, पाऊस पण यायची शक्यता आहे. ढग बघा भरून आलंय बार. इकडे बघा इकडे टावर करतं, असं वाटतं आत्ता पाऊस येतो काय काय ना. आणि पाणी पण कमी झालंय बरं का. ना ते खडकं वगैरे ना काही दिसत नव्हते. बघा हे इकडे एक गाव आहे आणि हे शिवार आहे, म्हणजे नदीच शिवार आहे मित्रांनो. बघा तिकडं पण किती काट्या वगैरे पाणी आहे की नाही. आणि बऱ्याच दिवसाचे मित्रांनो आमच्या शाळेतले पोरं भेटले आहे की नाही, म्हणजे पोरं म्हणजे मित्र आपले. बघा तिथं मासे समोर. अरे वेल कशाचं आहे तेच कळलं नाही बरं का मला. काय ते आमच्या शाळेत होते रोहित आणि तेन आहे का नाही, आणि ते दोघं तिघं भेटले. म्हणजे मी इथं थांबतच नाही, पण आज आहे ना कारण की ती सोने येऊन आलो होतो, तर इथं गाडी उभी केली, लगे पाठापाठा दोन एक पोर येऊन भेटले आहे का नाही. बऱ्याच दिवसाचे ते पण खुश आहे ना आपण पण खुश आहे का नाही मित्रांनो. तर बघा मग आता आहे ना आपण निघू घरी, कारण की वर्षाने लय वाट पाहत असेल, कारण की शिवांशने तिला लयच याड्यावानी केला असेल. बघा पिशी वगैरे आहे माझ्यासोबत. तिकडं ट्रॅक्टर गेलंय व काट्या बघा किती प्लॅस्टिक गुतलेलं आहे झाडांना बघा. तर चला मित्रांनो जाऊ आता ना तो वर्षांना लय बोलून, कारण की मी म्हणलो होतो फक्त लवकर येतो, पण लय उशीर झाला इथं आहे का नाही. तिला पण काय बोलता, तिला पोरगं लय अड्यान करतं, कारण की त्याला पाय आता चालायला लागले, त्याच्यामुळे इकडे तिकडे पळतोय तो. तर चला निघू घरी, जाऊन फ्रेश वगैरे जाऊ, चहा वगैरे घेऊ. आता ना खूप बोलन अजून ते आपल्याला. तर मित्रांनो बघा आता आता 8 वाजत आलेत, अजून जेवण वगैरे काही झालेलं नाही माझं. आणि कसं आहे मित्रांनो आत्ताच पाऊस येऊन गेला बघा. म्हणजे एवढा पाऊस नाही आला, फक्त वल्ल करून गेलाय बघा.
चकाऱ्या वगैरे तुम्ही समजू शकता. फक्त शिपसाप झाली आहे की नाही, नकळत पाऊस झाला मित्रांनो. अजून जेवण वगैरे बाकी आहे मित्रांनो. वर्षाचा स्वयंपाक चालू आहे, कारण की तिला एवढा स्वयंपाक करायचं म्हणजे थोडं हे जातं पोरगं बघून, आहे की नाही मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा, आता तर डोकं तर फार जाम झाले, कारण की दवाखान्यामध्ये इतकी टेन्शन झालं ना आपल्याला, त्याचं चालूच असतं मित्रांनो, आहे की नाही. कारण की आपलं पेशंट मानल्यावर टेन्शन तर येणारच मित्रांनो. तर आशा करतो मित्रांनो मग आजचा ब्लॉग आहे ना तुम्हाला आवडला असेल. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो मित्रांनो. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. जय आदिवासी, शुभरात्र.